राज्यात कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार युवकांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने केल्यामुळे व बेरोजगार युवकांना हाताशी धरून बेरोजगारांचे आंदोलन राज्यात अनेक ठिकाणी सुरू असून हल्ली राज्यात असलेल्या सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र महाविकास आघाडीने केले होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी नोकर भरतीचा अध्यादेश रद्द केल्यामुळे महाविकास आघाडीचे पितळ उघडे पडले। महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी माफी मागावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते। यावेळी भारतीय जनता पार्टीचे मोर्शी तालुकाध्यक्ष निलेश शिरभाते, शहर अध्यक्ष राहुल चौधरी, भाजपा शहर माजी अध्यक्ष मोर्शी प्रवीण राऊत, मनोहर शेंडे, नितीन राऊत, अशोक देशमुख, नितीन चिखले, राजेश गजबे, नितीन धोटे, प्रतिभा राऊत, भारती महाजन, अजय साबू, ज्योती मालवीय, रावसाहेब अढाऊ, बाबाराव जाधव, संगीता तायडे, अनिता लांजेवार, कोमल पारडे, सुनंदा लाडवीकर, मनोज लांजेवार, सचिन राजगुरे, दत्ता गेडाम, सचिन लुंगे, संजय गुलक्षे, प्रशांत राऊत, हरीश वैराडे, रुपेश ढोले, पंकज गायकी, शरद कटोलकर, गजानन मदापुरे, अजय लोयटे इत्यादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। संजय गारपवार, विदर्भ। काही दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीकडून एक प्रोपगंडा चालवला जात आहे की जे कंत्राटी भरती जी सुरू झालेली आहे ही शिवसेना बीजेपीच्या काळामध्ये सुरू झाली असा त्यांचा हा प्रोपगंडा सुरू आहे। पण याचं जर सखोलमध्ये आपण जेव्हा गेलो तेव्हा असं आढळून आलं की ही कंत्राटी भरती शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना तेव्हा 2003 पासून सुरू झाली। त्यानंतर 2003 मध्ये अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्याची कंत्राटी भरती केल्या गेली। त्यानंतर 2011 मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पण कंत्राटी भरती केल्या गेली। त्यानंतर 2022 मध्ये उभाटाचं सरकार असताना त्यामध्ये मुख्यमंत्री श्री ठाकरे यांच्या काळात ही सगळी कंत्राटी भरती करण्यात आली होती। पण याचं खापर हे भाजपाच्या सरकारच्या नावानं फोडण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात येत आहे। त्याचा आज भांडाफोड त्याला नाक घासा आंदोलनासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। याचा सगळं भांडाफोड झालेला आहे। यांनीच एक पाप केलेलं आहे आणि याचा पापाचं घडा हे भाजपाच्या नावानं फोडायला निघाले आहे। पण माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज काल पत्रकार परिषद घेऊन याचा सर्व भांडाफोड आपल्या त्या ठिकाणी केलेला आहे। याच ठिकाणी आम्ही मोर्शी शहर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता आज त्याचा निषेध करण्यासाठी इथे एकत्र आलो आहे। त्यांचा आम्ही जाहीर निषेध इथं या ठिकाणी करतो आहे। न्यूज मोर्शी।